नमस्कार. संध्याकाळी जेवण बनवायचा कधी कधी कंटाळा येतो, पण काहीतरी चमचमीत खायचं असतं. अशा वेळी झटपट काय बनवायचं, तर आपण नेहमीच खिचडी बनवतो. पण ही नेहमीची खिचडी चटपटीत आणि चवदार कशी कुकरमध्ये बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये आपण आता 1 मोठा टेबलस्पून तेल घालूया. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, 1 वाटी बारीक कापलेला कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. एका बटाट्याच्या साली काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता त्या यामध्ये घालूया. 1 वाटी फ्लावरचे तुरे घालूया. 1 मिनिटभर परतून घेऊया. मी इथे अर्धा लाल टोमॅटो घालणार आहे. तुम्हाला जास्त टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. 1 वाटी ओला वाटाणा म्हणजे मटार घालूया. आणि आता या सर्व भाज्या 2 मिनिटे परतून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखीही भाज्या यामध्ये घालू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा हळद. मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. मी हा मसाला अगदी छोटी अर्धी वाटी घालणार आहे, म्हणजे 1 चमचाभर घालणार आहे. 1 वाटी बासमती तांदूळ मी अगोदरच धुवून ठेवलेला होता. आता तो यामध्ये घालूया. चवीनुसार मीठ घालूया. वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया. आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालूया. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकरची वाफ आता गेलेली आहे. आता आपण कुकर उघडून बघूया. बघा, अगदी झटपट चमचमीत टेस्टी अशी खिचडी तयार झालेली आहे. संध्याकाळच्या वेळी जेव्हा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारची खिचडी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.